कधी कधी साबुदाणा भिजवायलाच आपण विसरतो, मग उपासाच्याच वेळी खूप जास्त अडचण येते। म्हणूनच आज आपण जराही साबुदाणा न भिजवता 20 ते 25 मिनिटातच भिजवून केलेल्या साबुदाण्याच्या थालीपीठापेक्षा एकदम जास्त चविष्ट आणि खुसखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। थालीपीठापेक्षा एकदम चविष्ट आणि खुसखुशीत साबुदाणा थालीपीठ कसं करायचं ते आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नेहमी आपण साबुदाणा भिजवूनच थालीपीठ करत असतो, पण आज आपण इथे ऐन वेळेला तुम्हाला करायचं असेल तर अगदी कोरड्या साबुदाण्याचं आपण हे करणार आहोत। छान कुरकुरीत आणि नेहमीपेक्षा खूपच छान लागतो, अजिबात मऊ किंवा चिवट होत नाही। चला तर मग बघूया। तर इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा असा कच्चाच घ्यायचा आहे। 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तर हा साबुदाणा असाच कच्चा बारीक करून घ्यायचा आहे। जर इथं तुम्हाला साबुदाणा थोडस वलसर वाटत असेल तर थोडा त्याला 2 मिनिटं गरम करून मग थंड करून मिक्सर मध्ये बारीक करून घेतला तरी चालेल, म्हणजे तो असाच व्यवस्थित वाटला जातो। मी याला असंच वाटून घेणार आहे। रवाळ असं वाटायचं आहे, पूर्ण बारीक नाही वाटायचंय, रवाळ सारखं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। मग ह्याच्यामध्ये 1 वाटी बारीक वरई घ्यायची आहे। आमच्या इथं वरीचं तांदूळ किंवा याला बगरही म्हटलं जातं, हे आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे। तर वरईला सुद्धा आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर आता आपलं वरई आणि साबुदाणा बारीक करून झालेलाच आहे। तर जास्त बारीक नाही, तर आपल्याला फक्त असं रवाळ सारखं वाटून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा। अशा प्रकारे हे दोन्ही पण आपल्याला चांगलं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। तर काय होतं, बऱ्याच जणांना नुसता साबुदाणा खाल्ला की ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे तुम्ही थालीपीठामध्ये वरईचं पीठ किंवा असं बारीक करून वरई साबुदाण्यामध्ये वापरलात तरी चालेल। तर आता इथे 1 चम्मच आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या असं मी दरदर वाटून घेतलेला आहे। हे घालून मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 2 ते 3 चम्मच जाड वाटलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 2 बटाट्याचा किस घालायचा आहे। बटाट्याची सालं काढून त्याला मी किसून घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुमच्या इथे उपासाला कोथिंबीर नाही चालत असेल तर नाही घातलात तरी चालेल। आता हे साहित्य आपल्याला न पाणी टाकता पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला बटाट्याच्या ओलसर मध्येच हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य मस्त एकजीव झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे असं थोडस सरसरीतच पीठ भिजवायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सगळं पदार्थ कच्चेच वापरलेले आहेत, तसं कच्चा साबुदाणा, कच्चा वरई, कच्चा बटाटा असं हे सगळं आपण कच्चच घेतलेलं आहे। त्यामुळे ह्याला 15 ते 20 मिनिटं चांगलं पीठ भिजवून द्यायचं आहे। तर इथे आता आपल्याला पीठ भिजवून साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहे। हे बघा, आता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता थालीपीठ करून घेऊया। तर गॅसवरती तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे आणि एक कॉटनचा कपडा किंवा रुमाल घेतला तरी चालेल, त्याला चांगलं पाण्यामध्ये बुडवून घट्टसर पिळून घ्यायचं आहे। आता याला पोलपाटावरती हंतरून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि आता या पिठापैकी एक छोटासा गोळा आपण घ्यायचा आहे। तर थालीपीठ आपल्याला छोटे छोटेच करून घ्यायचे आहे, कारण या पिठाला नेहमीच्या पिठासारखी बाइंडिंग येत नसते, त्यामुळे छोटासाच गोळा घ्यायचा। तर थालीपीठ थापता थापताच थोडं थोडं मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ छानसं पातळसर थापून घ्यायचं आहे। तर आता तुम्हाला थालीपीठ थापताना बाइंडिंग येत नसेल किंवा तव्यावर टाकलं की उलटताना जर तुटत असेल तर यामध्ये तुम्ही उकडलेले बटाटे किसून वापरलात तरी चालेल। थोडीशी बाइंडिंग येईल, पण शक्यतो असं होत नाही, कारण आपण पीठ चांगलं भिजवून देतो, त्यामुळे बाइंडिंग चांगली येते। आता आपल्या इथे थालीपीठ थापून झालेलं आहे। मध्ये फक्त एक होल करून घ्यायचा आणि आता भाजून घेऊया। तर हा रुमाल अलगद उचलायचा आणि थालीपीठाची बाजू तव्यावर करायची। रुमालावर थोडंसं पाणी मारायचं, मग रुमाल काढून घ्यायचा। बराच वेळा काय होतं की वरतून थालीपीठ सुकून जातं, मग लगेच अशा वेळेस काय करायचं की थोडंसं पाणी किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा। 1 सेकंद झालं की कडेने तेल सोडून घ्यायचं, मग साईडच्या कडा सोडून घ्यायच्या। मग थालीपीठ उलटून घ्यायचं आणि साधारण दोन्ही बाजूनी खरपूस असं मस्तपैकी भाजून घ्यायचं। मस्त सुगंध येत आहे। दाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरं वापरलेला आहे। तर थालीपीठ भाजताना गॅस नेहमीच मंद ठेवायचा। तर मस्त छानपैकी थालीपीठ आपलं दोन्ही बाजूनी खरपूस शेकून झालेला आहे। 2 मिनिट अगोदर मोठा गॅस करायचा, मग थालीपीठ काढून घ्यायचं। आता उरलेले थालीपीठ असेच करून घ्यायचे आहे। तर तयार आहे आपल्या इथं 2 ते 3 जणांना आरामात पुरतील
होतील अशी अचूक प्रमाणामध्ये मध्य आकाराचे थालीपीठ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये।